श्री स्वामी समर्थ. जेव्हा तुमच्याच सहवासातील लोक, तुमच्या जवळील लोक तुमच्याशी बोलत नाहीत, तुमच्याकडे त्यांनी पाठ फिरवली असेल, तेव्हा समजावे तुमच्याकडे असलेले त्यांचे काम आता पूर्ण झालेले आहे आणि आता त्या लोकांना तुमची गरज भासत नाही. तुम्ही प्रत्येकाशी प्रेमाने वागलात, पण काही लोकांनी तुम्हाला समजूनच घेतले नाही. ज्या लोकांना, ज्या व्यक्तींना तुम्ही प्रेमाने आपले मानले, तेच लोक तुमच्या विरोधात उभे राहिले. त्यांनी तुमच्याशी धोका केला. तुमच्या परस्पर त्याच काही लोकांनी तुमची निंदा केली, तुमची थट्टा केली आणि या समाजात तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आणि आपले वर्चस्व दाखवण्यासाठी आणि आपण कसे महान आहोत हे दाखवण्यासाठी ते सदैव तुमच्यावर जळत राहिले. खूप सारे प्रयत्न करून त्यांनी तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ज्या पण संकटांचा सामना करावा लागत आहे, तो अशा व्यक्तींमुळेच करावा लागत आहे. सध्याच्या काळात तुम्ही खूप साऱ्या संकटांचा सामना करत आहात. तुम्ही सध्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तणावात आहात. तुमची सर्व दुःखे, अडीअडचणी तुम्ही स्वामी आईला, स्वामी माऊलींना सांगू इच्छित आहात. तुम्ही सदैव मनात स्वामी माऊलींचे नाम जपत असता आणि तुमचा विश्वास आहे स्वामी आई, स्वामी माऊली सर्व काही ठीक करतील. स्वामी माऊलींवर तुमचा विश्वास असेल तर कमेंट मध्ये स्वामी माऊली तूच आमची आई असे टाईप करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. स्वामी म्हणतात, तुझा शत्रू कितीही ताकदवान असू दे, मी त्याला कधीही जिंकू देणार नाही. तुझ्या विरोधात शत्रूने कितीही छळ, कपट, कट, कारस्थान रचले तरीही मी त्याच्यापासून तुझे रक्षण करीन. स्वामी म्हणतात, अरे तू माझा बाळ आहेस आणि आम्ही तुला असे कसे हरू देऊ. ही वेळ हार मानण्याची नाही, ही वेळ खचून जाण्याची नाही. अरे आत्ताशी तर ही सुरुवात आहे. अजून तुला खूप सारा प्रवास करायचा आहे. आयुष्याच्या वाटेत पायात काटा लागला म्हणून थांबायचे नाही, तर तो काटा अलगद काढून तुला पुढे आणि पुढे जायचे आहे. खूप मोठे यश मिळवायचे आहे. अरे बाळा, आम्ही सदैव तुझ्या पाठीशीच आहोत. मग तू काळजी कशाची करतोयस? आता तुझे दुःखत्वाचे दिवस लवकरच संपणार आहेत आणि तुला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होणार आहे. खूप सारा पैसा, धनदौलत, ऐश्वर्य तुला आता मिळणार आहे. माझे देवदूत त्यासाठी काम करत आहेत. तुम्ही आता आर्थिक, शारीरिक आणि मानसिक ताणतणावातून मुक्त होणार आहात. तुम्हाला आता चांगले आरोग्य लाभणार आहे. तुमची सर्व आजारांपासून सुटका होणार आहे. तुमचा सर्व त्रास कमी होणार आहे. तुम्ही आता बरे होणार आहात आणि तुमचे सर्व कुटुंब सर्व आजारांपासून आता मुक्त होणार आहे. देवदूत त्यासाठी उपचार घेऊन येत आहेत. हे देवाचे आशीर्वाद तुम्हाला हवे असतील तर कमेंट मध्ये होय मी तयार आहे स्वामी आई असे टाईप करा. नेहमीच दुसऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका, कारण दुसऱ्यांना खुश करण्याच्या नादात व्यक्ती आपलीच खुशी विसरून जातो. नेहमीच दुसऱ्यांचे भले करण्याच्या नादात माणूस आपलेच ध्येय विसरतो. इतरांचे भले करा, ते सुद्धा एक चांगले कर्म आहे, पण स्वतःचे ध्येय कधी विसरू नका, कारण वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही. तुम्ही देखील वेळेनुसार तुमच्या ध्येयाकडे प्रवास करा आणि तुमचे यश प्राप्त करा. तुम्हाला आता खूप सारे कष्ट करायचे आहे. कष्ट केल्यामुळेच व्यक्तीचा विकास होत असतो. तुम्ही काय करू शकता हे फक्त तुम्हालाच माहीत असू शकतं.
सध्याची वेळ अशी चालू आहे, जो व्यक्ती स्वतः काही करू शकत नाही त्याचे स्वतःचे भले कसे होणार. या जगात, या दुनियेत कोणीच कोणाची मदत करत नसतं. तुम्ही इतरांची मदत निसंकोच आणि निस्वार्थ भावनेने करत असता. ज्यावेळी तुम्हाला मदतीची गरज पडते त्यावेळी काही मोजकेच लोक तुमची मदत करतात. तेच लोक देवदूत असतात. ज्या लोकांनी तुम्हाला वाईट वेळेत, वाईट काळात साथ दिली अशा लोकांना कधीही विसरू नका. जे लोक जसे तुमच्याशी वागतात तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, तरच तुम्ही या जगात, या दुनियेत टिकू शकता. विचार करत बसतो तो आयुष्यभर विचारच करत बसतो, आणि जो प्रयत्न करतो तो आज ना उद्या नक्कीच यशस्वी होतो. तुम्ही कितीही यशस्वी व्हा, ज्याला तुमचे वाईट करायचे आहे तो वाईट करतच राहणार आहे. जर तुम्ही कोणाचा सहारा बनू शकत नाही तर तुम्ही कोणाच्या दुःखाचे कारणही बनू नका. जर तुम्ही योग्य वेळ आणि योग्य संधी येण्याची वाट पाहत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. कारण योग्य वेळ आणि योग्य संधी येत नाही, ती आणावी लागते. जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगू नका तुम्ही करताय काय. यशाची प्राप्ती करण्यासाठी नेहमी नवनवीन गोष्टी शिकत राहा. जोपर्यंत तुमच्या मनात भीती आहे तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. पण ज्या दिवशी तुमच्या मनातील भीती जाईल त्या दिवशी तुम्ही सर्व काही करू शकता. ज्यावेळी तुमच्या खिशामध्ये पैसा असेल तरच ही जग, ही दुनिया तुम्हाला ओळख दाखवेल. अन्यथा तुमचे लोक सुद्धा तुम्हाला ओळख दाखवणार नाहीत. जीवनात कधीही उदास आणि हतबल होऊ नका, कारण नशीब बदलायला वेळ लागत नाही. कोणत्याही गोष्टीचा विचार करत बसणे ही खूप मोठी गोष्ट नाही, पण जीवनात काहीतरी करून दाखवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण विचार करत बसण्यात आणि ते अस्तित्वात आणण्यात जमीन आसमानचा फरक आहे. आयुष्यामध्ये कधीही खोटे बोलून यश प्राप्त करू नका, कारण हे यश तात्पुरते असते. हे मिळालेले यश फार काळ टिकत नाही, आणि मेहनतीने मिळवलेले यश कधीही तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जीवनात जिंकण्याचा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा हरण्याची भीती वाटते. यश प्राप्ती झाल्यानंतरचा आनंद शब्दात सांगता येत नाही. ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवून तुमच्या मनातील सर्व गोष्टी सांगता असे लोक कितपत आपले आहेत आणि कितपत परके आहेत हे लक्षात घ्या. अन्यथा हेच लोक आपला विश्वासघात करू शकतात, आपले जीवन उद्ध्वस्त करू शकतात. असे लोक आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्याशी खेळ खेळून जातात. अशा प्रकारचे लोक आपल्या आयुष्यात येऊ नयेत म्हणून स्वामींना प्रार्थना करा आणि सांगा की हे देवा, माझ्या आयुष्यात असे लोक पाठवू नकोस. आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि ते तुम्हाला अजून सुंदर बनवायचं आहे. लोक काय म्हणतात याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या ध्येयाकडे लक्ष द्या. लोक बोलतच राहतील, आपण आपले चांगले कर्म करतच राहायचे. मनुष्य जीवनाच्या या प्रवासात पुढे चालतच राहायचे. लोक निंदेला कधी नाही घाबरायचे. आयुष्य खूप सुंदर आहे, स्वच्छ आणि निर्मळ मनाने जगायचे. आयुष्याच्या प्रवासात खूप साऱ्या अडीअडचणी, वादळे येतील तुला, अडवी तुला. त्यांना सामोरे आहे जायचे. हाच संघर्ष आहे तुझा, तुला आहे याच्याशी लढायचे. मानवी जीवन जगताना काहीतरी करून दाखवायचे. बस झालं आता विचार करायचे, आता ध्येयाच्या मार्गाने चालायचे. आयुष्य खूप सुंदर आहे, हसत खेळत जगायचे. स्वामी माऊली तुझ्या पाठीशी आहेत, आता नाही कशालाही घाबरायचे. व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायचे. स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि स्वामी समर्थ माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.